नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण शिकणार आहोत जावास्क्रिप्टचे डेटा टाइप्स. तर जावास्क्रिप्टमध्ये जवळपास 7-8 प्रकारचे जे डेटा टाइप्स असतात ते प्रोव्हाइड केलेले आहेत आपल्याला, जेणेकरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हेरिएबल्स आहेत ते आपण डिक्लेअर करू शकू. आणि जावास्क्रिप्टमध्ये रन टाईम जो आहे, जावास्क्रिप्टचा जो रन टाईम आहे, जो जावास्क्रिप्टचा जो कोड आहे तो कंपाईल करतो. ठीक आहे. तर कंपायलर्स वगैरे जे आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत. पण जावास्क्रिप्टचा जो रन टाईम आहे किंवा कंपायलर जो आहे तो डायनामिकली व्हेरिएबलच्या जे व्हॅल्यूज आहेत, व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार त्याचा टाइप जो आहे तो सेट करतो. ठीक आहे. तर टाइपस्क्रिप्ट जो आहे, जसं जावास्क्रिप्ट आहे तसंच एक टाइपस्क्रिप्ट नावाचं पण एक लायब्ररी आहे. तर जे टाइपस्क्रिप्ट जे आहे त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतानाच त्याचा आपण तिथे टाइप देऊ शकतो. ठीक आहे. परंतु जावास्क्रिप्टमध्ये तसं आपल्याला देता येत नाही. जावास्क्रिप्टमध्ये जो जावास्क्रिप्टचा रन टाईम असतो तोच डायनॅमिकली व्हेरिएबलचा जो टाइप आहे तो सेट करत असतो. ठीक आहे. तर आपण चेक कसं करायचं की या व्हेरिएबलचा टाइप काय आहे? तर त्याच्यासाठी जावास्क्रिप्टमध्ये एक युटिलिटी फंक्शन आहे, टाइप ऑफ नावाचं. जे टाइप ऑफ नावाचं जे फंक्शन आहे हे आपल्याला सांगतं की कोणत्या टाइपचा हा व्हेरिएबल आहे ते. ठीक आहे मित्रांनो. तर आपण बघूया. तर सुरुवातीचा डेटा टाइप आहे स्ट्रिंग. तर आता आपण फक्त एकाच व्हेरिएबल सोबत सगळे व्हॅल्यू चेक करूया. तर पहिला जो व्हेरिएबल आहे एक्स आपण जे घेतलेला आहे त्याची व्हॅल्यू आपण देऊया सुरुवातीला. पहिला आहे डेटा टाइप स्ट्रिंग आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण स्ट्रिंग मध्ये एक तर सिंगल कोट सुद्धा चालतं किंवा डबल कोट सुद्धा चालतं. तर डबल कोट्स मध्ये आपण देऊया इथं व्हॅल्यू. आपल्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो लर्न इफ्ट डॅश MAR. MAR म्हणजे मराठी. तर आता आपल्याला या युटिलिटी फंक्शनचा यूज करायचा आहे. ठीक आहे. तर युटिलिटी फंक्शन काय आहे? टाइप ऑफ एक्स. ठीक आहे. तर इथे आपण या टाइप ऑफ एक्सने डायरेक्टली जे टाइप आहे व्हेरिएबलचा तो आपण इथे या बटनमध्ये आपण डायरेक्टली टाकू शकतो. ठीक आहे. दाखवू शकतो युजरला. तर आता सुरुवातीला मी सिंगल कोट किंवा डबल कोट इथे काही चालू शकतं आपल्याला. ठीक आहे. स्ट्रिंग जे व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये एक तर सिंगल कोटने आपण यूज करू शकतो, व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन करू शकतो, किंवा डबल कोटने सुद्धा आपण इथे व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन करू शकतो. तर सिंगल कोट आणि डबल कोट म्हणजे त्याला स्ट्रिंग हे कन्सिडर केलं जातं. आणि हे सुद्धा डायनॅमिकली म्हणजे रन टाईमला जे जावास्क्रिप्टचा रन टाईम आहे तो डायनॅमिकली त्याला व्हॅल्यू बेसिसवर असाइन करतो. तर आपण इथे बघू शकता टाइप ऑफ त्या व्हेरिएबलचा स्ट्रिंग आहे. ठीक आहे. तर दुसरा व्हेरिएबल आहे नंबर. तर इथे आपण काय करतो, इथे आपण एक नंबर देऊया. ठीक आहे. 2025. ठीक आहे. तर टाइप ऑफ या व्हेरिएबलचा काय होणार इथे येणार आहे नंबर. ठीक आहे. तर बेस्ड ऑन व्हॅल्यू. ठीक आहे. बेस्ड ऑन व्हॅल्यू रन टाइम जो आहे तो डायनॅमिकली मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, कारण की हा प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूज मध्ये विचारू शकतात. टाइप ऑफ या फंक्शनचा उपयोग काय? ठीक आहे. टाइप ऑफ फंक्शनचा उपयोग असतो रन टाइम जो आहे व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेक करू शकतो. त्याच्यानंतर आहे बिगिंट. बिगिंटमध्ये हा जो बिगिंट नावाचा जो डेटा टाइप आहे तो आता रिसेंटली ऍड केलेला आहे जावास्क्रिप्टमध्ये. कारण की नंबरचे जे आहेत नंबरचे लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे. नंबर म्हणजे काय, तर 15 अंकी नंबर हा सेट करू शकतो आपण. तर 15 पेक्षा जास्त अंकी नंबर जर असेल तर त्याला बिगिंट देऊ शकतो. ठीक आहे. तर आता हे 4, 4, 8, 12, 16, 20, 24, 28. ठीक आहे. तर आता मी एवढा नंबर दिलेला आहे मोठा. तर याचा टाईप आपण पाहू शकतो. आता याचा टाईप जो आहे तो नंबरच येतोय. तर इथं आपल्याला बिग इंट म्हणून इथं आपल्याला फंक्शनमध्ये याला द्यावं लागतं. ठीक आहे. त्याला फंक्शनमध्ये दिल्यानंतर याचा जो टाईप होणार आहे तो तुम्ही बघू शकता इथे बिगिंट. ठीक आहे. तर बिगिंट नावाचं व्हेरिएबल आपण जेव्हा डिक्लेअर करतो किंवा जे व्हॅल्यू जी असाइन करतो तर त्यावेळेस हे बिगिंट नावाचं जे फंक्शन आहे ते आपल्याला इथे यूज करावं लागतं. ठीक आहे. याच्या आतमध्ये मी व्हॅल्यू ऑफ टाईप नंबर. ठीक आहे. तर व्हॅल्यू ऑफ टाईप नंबर जे आहे ते आपल्याला याच्या पॅरेंथेसिसमध्ये द्यावं लागतं. तर त्यावेळेस काय होतं की हा बिगिन नावाचा जो व्हेरिएबल आहे तो या एक्स व्हेरिएबलची ऍज अ व्हॅल्यू म्हणून सेट होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बुलियन. तर बुलियन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे. तर याची व्हॅल्यू आयदर ट्रू ऑर फॉल्स असते. ठीक आहे. जर मी याची व्हॅल्यू ट्रू दिली तर हा टाईप झाला बुलियन. जर याची व्हॅल्यू मी फॉल्स जरी दिली तरी हा झाला टाईप बुलियन. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता इथे. त्याच्यानंतर आहे अनडिफाईंड. अनडिफाईंड जे आहे याची व्हॅल्यू मी डायरेक्टली इथे समजा याला व्हॅल्यू वगैरे काय असाइन केलेली नाहीये. तर याचा जो टाईप आहे हा टाईप जो आहे बाय डिफॉल्ट अनडिफाईंड होतो. तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. अनडिफाईंड म्हणजे काय, तर याचं मी डिक्लेरेशन केलेलं आहे पण याचं असाइनमेंट केलेलं नाहीये. ठीक आहे. तर असाइनमेंट वगैरे जे आहे तुम्ही बघू शकता. माझं जे असाइनमेंट नावाचं जे असाइनमेंट ऑपरेटर्स नावाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघू शकता. वेगवेगळे जे डिफरंट टाईपचे असाइनमेंट ऑपरेटर्स आहेत तिथे मी तुम्हाला शोकेस केलेले आहेत. प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा दाखवलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलमध्ये. तर इथं अनडिक्लेअर्ड व्हेरिएबल अनअसाइन्ड व्हेरिएबल आहे त्याच्यामुळे याला, किंवा अनडिफाईंड व्हेरिएबल आहे. ठीक आहे. त्याचं डिक्लेरेशन केलेलं आहे पण याची व्हॅल्यू जी आहे याला असाइन केलेली नाही. त्याच्यामुळे याचा जो टाईप झालेला आहे तो अनडिफाईंड झालेला आहे. त्याच्यानंतर नल आहे. ठीक आहे. तर एक्स इक्वल टू जर मी नल केलं, आता नलच्या केसमध्ये कसं होतं की जर याची व्हॅल्यू आपण समजा आता नल किंवा आपल्याला काहीच द्यायची नाही किंवा एमटी द्यायचं. ठीक आहे. एमटी द्यायचं. तर एमटी मध्ये काय होतं
एमटी मध्ये ही एमटी स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केलं जातं, ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण याला नल देऊ त्यावेळेस याची प्रॉपर जी टाईप आहे याचा ऑब्जेक्ट होतो, ठीक आहे. तर नल म्हणजे कसं असतं, हे एका प्रकारचं ऑब्जेक्ट टाईप आहे. जसं आपण इथं ऑब्जेक्ट घेतलेलंच आहे. तर कधी-कधी काय होतं, की आपण डेटाबेसमधून जे काही व्हॅल्यूज आहेत किंवा डेटाबेसमध्ये एखादा टेबल आहे, त्या टेबलची एक रो आहे, ठीक आहे. टेबलची एक रो आहे. तर त्या रोला ॲज अ वन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करतो फ्रंट एंडमध्ये, ठीक आहे, जावास्क्रिप्टमध्ये. तर त्या रोच्या जागी जर एखादी नलिफाईड व्हॅल्यू जर असाइन झाली, तरी सुद्धा त्याचा जो टाइप असतो, तो टाइप जो असतो तो ऑब्जेक्टच असतो, ठीक आहे. आता जेव्हा मी याला कन्सोल लॉग करेल, ठीक आहे. तुम्हाला जर याचा जर व्हॅल्यू बघायची असेल, कन्सोल डॉट लॉग जर मी ज्यावेळेस केलं किंवा याला टाइप ऑफ एक्स न करता फक्त इथे एक्स केलं, ठीक आहे. एक्स केल्यानंतर इथे तुम्हाला काहीच दिसणार नाही, ठीक आहे. आणि जर मी इथे कन्सोल डॉट लॉग केलं, तुम्ही कन्सोलमध्ये बघू शकता याची जी व्हॅल्यू आहे ती इथे नल ही प्रिंट झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे नल, ठीक आहे. तर हा एक टाईप आहे आणि ऑब्जेक्ट टाईप, ठीक आहे. तर ऑब्जेक्ट टाईपमध्ये कसं असतं, जर आता आपण इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट करू, ठीक आहे. कॉन्स्ट पर्सन नावाचा. तर याचं फर्स्ट नेम आहे लर्न, त्यानंतर कॉमा, लास्ट नेम आहे लिफ्ट, ठीक आहे. तर हा काय झाला, अच्छा ठीक आहे. हा एक आता इथे व्हेरिएबल आपल्याला द्यावा लागेल, ठीक आहे. व्हेरिएबल फर्स्ट नेम इज इक्वल टू आणि व्हेरिएबल लास्ट नेम इज इक्वल टू. तर हा एक झाला व्हेरिएबल ऑब्जेक्ट नावाचा, ठीक आहे, इज इक्वल टू. तर इथे काय होणार, हा झाला ऑब्जेक्ट टाईपचा व्हेरिएबल. त्याच्यामध्ये दोन प्रॉपर्टीज आहेत, एक आहे फर्स्ट नेम आणि दुसरी आहे लास्ट नेम. तर ज्यावेळेस मी टाईप ऑफ याचा चेक करेल, ठीक आहे, पर्सनचा, तर त्यावेळेस काय होणार, सॉरी याच्यामध्ये मला घ्यावं लागेल टाईप ऑफ. तर हे कन्सोल लॉग मी ते काढतो आणि हा जो व्हेरिएबल आहे हा व्हेरिएबल मी फंक्शनमध्ये घेतो, ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता याचा जो टाईप आहे तो ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. तर सेम आहे, जेव्हा हा ऑब्जेक्ट एखाद्या केसमध्ये नल आला, ठीक आहे, या ऑब्जेक्टमध्ये काही व्हॅल्यूज आल्या नाहीत, तर त्या केसमध्ये काय होतं, हा जो नल नावाचा जो डेटा टाईप आहे तो त्या व्हेरिएबलला असाइन होतो, ठीक आहे. तर जावास्क्रिप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, जावास्क्रिप्टचे फंक्शन्स काय असतात, ठीक आहे. जावास्क्रिप्टमध्ये ऑब्जेक्ट्स काय असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर काय असतं जावास्क्रिप्टचं, ठीक आहे. त्याच्यानंतर जे ऑब्जेक्ट मेथड्स असतात ते कसे असतात, ऑब्जेक्टचे प्रोटोटाईप कसे असतात, ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर या व्हिडिओमध्ये डेटा टाईप्स आपण घेतलेले आहेत. तर ही सगळी डेटा टाईप आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर त्याचं उत्तर मी नक्कीच देईल. धन्यवाद मित्रांनो.